आपण तांदळापासून बनवलेली इडली नेहमीच खातो, तर एकदा माझ्या पद्धतीने बनवलेली ही हेल्दी इडली ट्राय करून बघा. ही इडली पालक, मोडलेले मूग आणि पनीर अशा सगळ्या पौष्टिक पदार्थापासून बनवली आहे. तर रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. अख्खे मूग आणि पालक याची इडली करण्याचे आपल्याला लागणारे साहित्य: मोड आलेले आपल्याला मूग घेतलेले आहे मी 1 बाउल, रवा घेतलेला आहे 2 वाट्या ह्या वाटीने आणि बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा बाउल दही घेतलेला आहे, कोथिंबीर, थोडे पालक घेतले, धुवून स्वच्छ ठेवले सुकवून मी, पनीर घेतलेला आहे, लसूण, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा घेतलाय थोडा आणि जिरे घेतलेले आहे. इडलीसाठी आपल्याला रव्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये दही टाकताय मी आणि हे मिक्स करायचं आहे. असं याच्यात पाणी अजिबात नाही घालायचं आपल्याला, कारण इडली करायची आहे. इडलीला पातळ बॅटर नको, घट्टच पाहिजे. आणि आता हे 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकून. हे पालक आणि मूग आपण मिक्सर मधून काढून घ्यायचे आहे. एकत्रच टाकायचं आहे आपल्याला सगळं काही. मूग टाकले, आता पालक टाकताय, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ते पण टाकून देत आहे आणि हे आलं, लसूण, मिरची, जिरे हे पण टाकत आहे. आणि याच्यातच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे दह्याचं भांड होतं त्याच्यातच पाणी टाकलंय मी, तेच पाणी आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आणि हे मिक्सर मधून काढून घ्यायचं, बारीक काढायचं एकदम. पालक आणि मूग बघा मी छान मिक्सर मधून काढून घेतलेले आहे. आपल्याला याच्यामध्येच आता हे रव्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. रवा मी वेगळा ह्यासाठी केलेला आहे कारण फुलतो रवा दह्यामध्ये, म्हणून मी रवा 5 ते 7 मिनिट फुलण्यासाठी ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे थोडं. आता हे मिक्सरला मी एकदा छान फिरवून घेणार आहे. इडलीसाठी मी बॅटर मिक्सर मधून काढून घेतलंय मीडियम साईजचं, जसं आपल्याला पाहिजे इडलीसाठी तसं काढून घेतलं. आता याच्यामध्ये मी थोडं पनीर ऍड करत आहे. तुम्हाला ऍड करायचं असेल पनीर तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. हे कसं पनीर जरा हेल्दी आहे आणि प्रोटीन मिळते, त्याच्यामुळे मी पनीर टाकत आहे. आणि हे सकाळच्या नाश्त्यासाठी, व्हेज खाणाऱ्यांसाठी छान उत्तम नाश्ता असा आहे सकाळचा नाश्ता हा, म्हणून मी टाकत आहे. आणि तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. याच्यात इनो ऐवजी मी बेकिंग सोडा टाकत आहे आणि थोडं त्याच्यामध्ये पाणी घालत आहे ऍक्टिव्हेट होण्यासाठी. आणि आता याला आपण फिरवून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यानंतर किंवा इनो टाकल्यानंतर जास्त नाही फिरवायचं. आता ह्या पात्रांना मी तेल लावून घेते. आणि याच्यामध्ये आपण थोडं बॅटर टाकायचं. आता थोडं थोडं, एकदम फुल नाही भरायचं कारण ती इडली फुलणार आणि वर येणार ना, म्हणून कमी टाकायचं जरा. आणि ह्याप्रमाणेच मी बाकीचे पण पात्र करून घेणार आहे. हे बघा मी सर्व इडली पात्र भरून घेतलेले आहे आणि खालचं मी मोकळं ठेवलेलं आहे. आणि हे इडली ठेवली ना आपण, जिथे होल असते ना त्याच्यावरच आपली दुसरी इडली आली पाहिजे ह्याप्रमाणे. आणि मी पाणी आधीच ठेवलेलं आहे कुकर मध्ये इडलीच्या. आता हे याच्यामध्ये ठेवून घेत आहे. त्याचं झाकण लावून घेते. 10 ते 15 मिनिट आपण याला वाफवून घ्यायचं आहे. इडली पात्रातून इडल्या काढलेल्या आहे मी, बघा छान फुललेल्या आहे. ते काढून घेते मी, त्या ताटामध्ये काढून ठेवते.
मी मगाशी पात्रामध्ये अशा ठेवल्या होत्या, म्हणजे जे होल आहे त्याच्या खालीच त्याच्या वर बरोबर इडली आली पाहिजे अशी, ह्यासाठी ठेवल्या होत्या का एक सारख्या वापल्या जातात म्हणून तशा ठेवायच्या असतात. ह्याप्रमाणेच मी सर्व इडल्या काढून घेणार आहे. झाली आपली पौष्टिक अशी इडली तयार. बघा कशी छान लुसलुसीत झालेली आहे, बघा छान मऊ झालेली आहे. तुम्हाला फोडून दाखवते मी. आणि ही इडली आपण खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकतो, सॉस सोबत खाऊ शकतो किंवा टोमॅटोच्या चटणी सोबत खाऊ शकतो. मी टोमॅटोची चटणी केलेली आहे आणि ही चटणी मी गोंडा रेसिपी मध्ये दाखवलेली आहे. तर चॅनलला व्हिजिट करा आणि ही चटणीची रेसिपी नक्की बघा. आणि हे आपण रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकतो, मुलांच्या डब्याला पण देऊ शकतो. जे व्हेज खातात त्यांच्यासाठी एकदम उत्तम रेसिपी आहे ही आणि झटपट होणारी आहे, लवकरात लवकर होणारी आहे, सरळ साधी सोपी रेसिपी आहे ही. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कोणी कोणी केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.